नमस्कार मित्रांनो, व्हिजन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरतीमध्ये जी काही कंत्राटी शिक्षक भरतीचा शासनाने टप्पा सुरू केला होता, 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये एक कंत्राटी शिक्षक भरती भरण्याबाबत. तर त्यामध्ये काही मध्यंतरी निवडणुका असल्यामुळे आचारसंहितेत ही भरती अडकली होती. पण आता निवडणुका संपल्यामुळे आता ही आचारसंहिता संपल्यामुळे आता ही शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याविषयी सविस्तर बातमी आली आहे वृत्तपत्रामध्ये. काय आहे बातमी सविस्तर पाहूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर बातमी. मित्रांनो, 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवरती कंत्राटी शिक्षक भरण्याबाबत शासनाने जी आर काढला होता. त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे. बऱ्याचशा जिल्हा परिषदेमध्ये याबाबत जाहिराती आल्या आहेत. तर यामधील ही बातमी आहे मित्रांनो, जे काही शासनाने धोरण आहे, इंग्रजी माध्यमाच्या शाळांची आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या रोडावली व या शाळा पूर्वपदावर आणण्यासाठी 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीवर शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यात 100 जागांसाठी 3481 अर्ज शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले असून पुढील आठवड्यात लिस्ट लागणार असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे. मित्रांनो, ही बातमी आहे वर्धा जिल्हा परिषदेची. वर्धा जिल्हा परिषदेच्या वतीने ही जाहिरात दिलेली आहे. मित्रांनो, शिक्षक भरतीबाबत जे काही जिल्हा परिषद वर्धा यांच्यामार्फत कंत्राटी शिक्षक भरण्यासाठी फॉर्म मागवण्यात येत होते. तर यासाठी जवळपास 2481 फॉर्म आले आहेत आणि यामधून आता काही कंत्राटी शिक्षकांची निवड केली जाणार आहे, त्यांची छाननी केली जाणार आहे. तर यामध्ये 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सरकारी शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरण्याबाबत शासनाचा जे निर्णय आहे त्यानंतर आता या शिक्षकांची निवड केली जाणार आहे. मित्रांनो, यामध्ये आता जवळपास निवडणुकीच्या काळात आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया थांबली होती, आता ही सुरू होत आहे. विशेष म्हणजे पूर्णवेळ शिक्षक नियुक्त होईपर्यंत ही कंत्राटी शिक्षक तात्पुरती काम करणार आहेत. मित्रांनो, राज्य सरकारचे सुरुवातीलाच 20 पेक्षा कमी पटसंख्येचं धोरण होतं. मात्र तो जी आर रद्द करून शासनाने 10 पेक्षा कमी पटसंख्या असल्याचा जो काही नवीन शासन निर्णय काढला होता त्याची आता अंमलबजावणी सुरू होत आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती होणार आहे. अशा शाळांमध्ये एक शिक्षक कंत्राटी तर एक कायमस्वरूपी शिक्षक असणार आहे. मित्रांनो, यानंतर या कालावधीत ही प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. निवडणुका निकाल जाहीर झाल्यानंतर मंगळवारी आचारसंहिता संपली, त्यामुळे आता हे कंत्राटी शिक्षक निवडण्याचा मार्ग मोकळा झाला असून जिल्हा परिषद वर्धाच्या वतीने आता ही जी काही भरती आचारसंहिता जी काही कंत्राटी शिक्षक भरती आहे ती आता सुरू करण्यात आली आहे. जे अर्ज प्राप्त झाले आहे त्यामधून छाननी केली जाऊन एक जे काही कंत्राटी शिक्षक निवडले जाणार आहे त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडक यामधून निवडले जाणार आहेत, त्यांची पूर्ण छाननी केल्यानंतर. ही होती वर्धा जिल्हा परिषदेची बातमी. मित्रांनो, अशीच विविध जिल्ह्यांचे बातमी आपण सातत्याने पाहूया. त्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.